आदरणीय धीरज भाटे यांना विनंती करतो की कृपया आपण रंगमंचावर यायचंय आणि त्यांच्या समवेत कार्यक्षम नगरसेवक आदरणीय अमरदादा आवळे यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण रंगमंचावर यायचंय। या दोन मान्यवरांचा सन्मान जोरात टाळ्या आपण वाजवायच्या आहेत। आनंददादाच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी सत्कार हा होतोय। दोघांचंही कलेवरचं प्रेम खरं तर एक दोस्ती नाही तुटली असं हे चिन्ह आपल्याला वातावरण आपल्याला पाहायला मिळते। अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतं, आनंददादाचे जसे हे दोन शिष्य आहेत अमर कुंडेकर, तसे अमरचे शिष्य म्हणून अमरदादा आहेत आणि धीरज दादा आहेत आणि त्यांचे शिष्य हे दोघ जण आहेत। जोरात टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे। राजकारणामध्ये जरी काम करत असले तरी कलेवरचं त्यांचं नितांत प्रेम आहे। मी आदरणीय धीरज दादांना विनंती करतो की आजच्या या गुरुपौर्णिमेच्या विशेष दिनानिमित्त दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे। आज या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे आणि संपूर्ण देशात संगीताच्या क्षेत्रात ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून एक ठसा उमटवला असे आनंदजी शिंदे यांच्या सर्व शिष्यांनी, विशेषतः आमचे मित्र अमर पुणेकर, माझे वडील आणि अमरचे वडील गफूरभाई पुणेकर हे खास मित्र होते आणि अमरने मला सांगितले की आज आनंददादांच्या सर्व शिष्यांच्या वतीने एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय। मी आनंदजींना आपल्या सर्व शिष्यगणांच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आपली कला अशीच देशभरामध्ये नावलौकिकास येऊ अशा आपल्या सर्व शिष्यांच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद दादा, तुमच्या शुभेच्छांचं पाठवण फार मोठा आहे। आपली उपस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये वळूया ज्या शिष्यगणांच्या वतीने आजचा हा देखना सोहळा आपण सगळे अनुभवताय आणि मला खात्री आहे पुण्यातील रसिकांना हा सोहळा अगदीपणापासून आवडलेला आहे, भावलेला असणार आहे। जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या विनंती आहे। आज काही कलाकार रसिक म्हणून बसलेले आहेत आणि रसिक म्हणून ज्यावेळेस ते बसलेले असताना सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कळत नकळत उमटलेलं आहे। आजचा हा दिवसच खरं तर एक अविस्मरणीय दिवस आहे, कारण आजच्या या शुभदिनी अनेक महत्वाच्या मान्यवर व्यक्तींचं आगमन काही वेळातच 4 वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेब, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, तसेच ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगावकर यांचं आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे। आजच्या या सुंदरशा सोहळ्यासाठी ते खास वेळात काढून उपस्थित होणार आहेत।